अरे का लाजवाब आपला कोंबडा आहे. अरे का सुपर कोंबडा पोसलो मी. माझ्या कोंबड्यावर तर लोकांची नजरच आहे भाऊ. जाता येता बेटे लोक माझ्या कोंबड्यावर नजर टाकतात. हा असा लोकांचा बरोबर नाही. त्यांना आपल्या घरी पण पोसावा असा सुपर कोंबडा. अरे लहान कोंबडीच्या पिल्ल्याचा मोठा कोंबडा बनवायला किती मेहनत लागते. कमीत कम हा कोंबडा म्हणजे 1 वर्षाचा आहे आणि 1 वर्ष याच्या मागे मेहनत केलो मी. अगर माझ्या कोंबड्याला कोणी चोरायचा प्रयत्न केला तर ते चोर आहेत आणि मी आहो. मग त्यांना कसा धडा शिकवायचा आहे तर तो मला माहित आहे. कसा कोणाच्या कोंबड्याच्या वाट जायचं राहते तर मेहनत लागते ना भाऊ. लहानपणापासून त्याला पोसावं लागते. आता मस्त मोठा कोंबडा झाला तर सगळे लोक येऊन माझ्या कोंबड्यावर नजर टाकतात. अरे गगन, अरे बबन, माझी गोष्ट लक्षपूर्वक ऐका. का लक्षपूर्वक अशी कोणती गोष्ट आहे? अरे तू ऐकशील का? चांगल्यानं कान देऊन ऐक. लक्ष दे माझ्याकडं. हो भाऊ, पण अशी गोष्ट कोणती आहे तेवढी कान देऊन ऐकायला सांगतेस? तो आपल्या घराबाजूचा पेटुराम नावाचा पाटील नसे का? पेटुराम, त्याला तर आम्ही पण ओळखतो. तसा नाही. अगा त्याच्याजवळ 1 नंबर मोठा जात कोंबडा आहे. हो, ते पण मला पण माहित आहे. त्यात काय नवीन? मी म्हणतो का त्या कोंबड्याचा आपण नाही का चोरी करू का? चुपचाप म्हणजे 1 बोरा पकड अन मग चल अन बोऱ्यात भरू अन आणू. अरे दिवाकर भाऊ, तुझा म्हणणं बरोबर आहे. पण तो रात्रीच्या वेळी आपल्या जवळच कोंबडा घेऊन झोपते. कोणाला माहीतच नाही हो का कोंबडा खोटी ठेवते म्हणून. तू टेन्शन वगैरे नको घेऊस. माझ्याजवळ एक चांगला प्लॅन आहे. आपल्याला त्याच्या घरी जावं लागल. ना जेथे झोपते नाही का तो तेथीच आपला कोंबडा ठेवते. हो का? ठीक आहे मग. त्याच्या बाजाजवळच राहत असेल ना कोंबडा. मग नाहीतर काय, त्याच्या खाट्याजवळच कोंबडा राहते तो. चला मग तिघेचे तिघे. नाही भाऊ, आपल्याला भेव लागते. आपण कधी चोरी केलो नाही ना. तू म्हणतेस का चोरी करावले? चल, काय नाही होत ना. चुपचाप मध्ये जाऊ आणि पकडू कोंबड्याले आणि आणू. पेटुरामच्या घरी गेले 3 चोर कोंबडा चोरी करायला. आता बघ गगनराव, तो पाय तिथे कोंबडा आहे. त्याच्या खाटाजवळ. हो, त्याच्या खाट्याजवळच राहते तो कोंबडा. पण आपण चोरी करावचा कसा त्याला? मी काय म्हणतो दिवाकर भाऊ, तू चुपचाप नाही का कोंबड्याजवळ जा आणि चुपचाप मध्ये कोंबडा पकड. हो ठीक आहे, मी कोंबडा पकडतो. तुम्ही करण्यासाठी तयार राहा. अरे गगन, अरे बबन, हा कोंबडा करते ना. थांब थांब, माझ्याजवळ एक दिमाग आहे. मी ऐकणार नाही का मांजरेची आवाज काढतो. म्हणजे नाही का पेटुराम कन्फ्यूज होईल. बिलू बोंबलते का कोंबडा बोंबलते. अरे बापरे, माझ्या कोंबड्या कर मांजर तर नाही आली. हाट हुर्र हुर्र. अरे बापरे, हे कोण लोक आहेत? माझा कोंबडा पकडला. अरे चोर चोर चोर, यांनी माझा कोंबडा चोरला. अरे 3 चोर आहेत, 3 चोर आहेत. थांबा थांबा, तुम्ही मला काळी आणू द्या बरं. अरे गगन, अरे बबन, चला पोरा. पेटुरामले माहीत झाला आपण कोंबडा चोरत आहो म्हणून. अरे थांबा थांबा, परत्या कोठी. मीही पेटुराम होत. माझा कोंबडा चोरायला आल्या तुम्ही. तुम्हाला धडाच शिकवतो. माझा कोंबडा चोरायला आल्या, पुन्हा या बरं तुम्ही. तुम्हाला थांबा, मजाच चकवतो. म्हणजे पुन्हा आल्याच नाही पाहिजे तुम्ही. दिवाकर, गगन आणि बबन तिघे पण चोर कोंबडा चोरी करताना सापडले. अरे बाप रे बाप, पुन्हा नाही करणार अशी चोरी कोंबड्याची. तुले पहिल्यांदाच म्हणलो दिवाकर, का पेटुरामले माहीत झाला कोंबडा चोरी करतेत म्हणून. तो आपल्याला मजा चकवल्याशिवाय राहू नाही शकत. खरोखरच गोष्ट आहे. गगन आणि बबन, आपण आजपासून तिघेही पण कधी चोरी करायचा विचारच नाही करू. चोर चोर चोर. अरे थांबा 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 थांबा, येऊ द्या ना मला काडी धरून. अरे दिवाकर आणि बबन, चला ना लवकर. तो पेटुराम येतच आहे काडी पकडून. आपल्या तिघावरही फटके देईल भाऊ. चला लवकर.
पेटुराम धावला 3 कोंबडा चोरांच्या मागे काडी धरून. 3 चोर होते, 3 चोर होते. चोर चोर चोर, थांबा थांबा थांबा, येऊ द्या मला काडी धरून. कशी चोरी करायची राहते. कोंबडा चोर, 3 चोर होते. कोंबडा चोरी करायला येतात. पुन्हा येऊन बघा बरं माझ्या घरी कोंबडा चोरी करायला. मग कसा धडा शिकवतो तो तुम्हाला. पुन्हा यायचं नाही माझ्या घरामध्ये कोंबड्याची चोरी करायला. का म्हणते आता पेटुरामचा कोंबडा. पेटुरामचा कोंबडा बढियापैकी नाही का. पेटुरामचा कोंबडा चोरी करायला गेले 3 चोर. गगन, बबन, दिवाकर. मस्त गेलो तिघंचे तिघही चोरी करायला. आता पेटुरामच्या घरी होता मस्त कोंबडा, मोठा जात. मस्त मोठा कोंबडा होता पेटुरामच्या घरी. पेटुरामनं मस्त त्याला पोसून ठेवलं होतं. लहानाचा मोठा केलं, लहानसा पिल्ला होता म्हणते तेव्हापासून मोठा केलं म्हणते मस्त पेटुराम. मग त्यानंतर काय झाला, मग रात्री नाही का ते 3ही चोरं नाही का, गगन, बबन आणि दिवाकर मस्त प्लॅनिंग करतेत. आपल्याला कोंबडा चोरी करायचा आहे म्हणते. न मग का नाही रातच्या 12 ते 1 वाजेच्या दरम्यान नाही का ते जातात 3ही चोरं त्याच्या घरी. तेव्हा पेटुराम नाही का झोपला राहते. मग का ते कोंबड्याला नाही का तो दिवाकर पकडते चोरी करायला गेल्यावर. तर मग तेवढ्यात का होते सांगू का तुम्हाला. तेवढ्यात अशी गोष्ट होते, कोंबड्याला पकडलं जेव्हा दिवाकर ना तेव्हा नाही का मग तो ह्या बोंबलते कोंबडा. कोंबडा कक कक करते, कक कक करते. मग ते काय करते, मग का नाही बबन का म्हणते ना, अबे माझ्याजवळ एक आयडिया आहे म्हणते. मी बिल्लूच्या आवाजात बोंबलतो म्हणते, म्हणजे मांजरेच्या आवाजात म्याव 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 करते. म्हणजे का नाही कन्फ्यूज होईल म्हणते पेटुराम, का कोंबडा बोंबलते का मांजर बोंबलते. असा गंमत करू म्हणते ना, मग कोंबडा घेऊन करू म्हणते. मग त्यानंतर का होते, मग तो समजते, अरे बापा म्हणते मांजर कुठची आली म्हणते, माझ्या कोंबड्याजवळ मांजर येईल म्हणते. मग मांजरेनं माझ्या कोंबड्याला काही केला तर म्हणते. मग त्यानंतर पेटुराम उठला. अरे बापा म्हणते मला त्याला 3 चोरं दिसले. मग ते पकडते काळी. मग काळी पकडते पेटुराम. ना मग का तर 3 चोरायची नाही का मागेच धावते. 3 चोरायच्या मागे मागे धावतात. ते 3 चोरं पुढा परतात, तर पेटुराम मागे मागे धावते. मग ते परतात. पण आजपासून अशी चोरी नाही करू म्हणते. झाडाजवळ थांबते ते का तिघेही पण गोष्टी करतात. मग तेवढ्यातच पेटुराम हाका मारते, अरे थांबा चोरा येऊ म्हणते. 3 चोरं येते म्हणते माझ्या घरी म्हणते कोंबडा चोरी करायला म्हणते. अशानं अशी गोष्ट झाली त्याची. मग त्याच्या घरून ते चोर परले का नाही आलेच नाही पुन्हाहून. मग माझ्या घरी पुन्हाहून यायचं नाही म्हणते तो आपला पेटुराम. माझ्या घरी पुन्हाहून चोरी करायला यायचं नाही म्हणते कोंबडा चोरी करायला. मग अशानं अशी गोष्ट होते भाऊ, कोंबडा चोरी करायची मजा. आता स्टोरी मस्त वाटली असेल तुम्हाला. चला मग ठीक आहे कोंबडा चोराची. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओसोबत. मग नवीन व्हिडिओसोबत भेटू. लक्षात ठेवा.